परवाच एक कपल आले होते माझ्याकडे. मॅडम, आमच्या रिलेशनशिपमधला गोडवा गेलाय. आता काय डिवोर्सच उरला. तुम्ही आमची लास्ट होप आहे. खरंच या वयात काही करता येतं का? आम्हाला जुनं रोमॅन्स परत मिळवता येईल का? तो गोडवा आणता येईल का? का सगळंच संपलं? आमच्यामध्ये आता इतका राग, तिरस्कार, घृणा निर्माण झालीय. काय करणार ह्याचं? अगदी नको नको झालंय बघा. आजच्या एपिसोडमध्ये आपण एक्सप्लोर करतोय की वाढत्या वयामध्ये जी रिलेशनशिप्स बिघडतात त्याच्यामध्ये नक्की काय कारणं असतात आणि त्याच्यावरती खरंच आपण काय करू शकतो का? जुनं रोमॅन्स, इंटिमेसी आणि त्याचा रिलेशनशिपचा गोडवा परत मिळवण्यासाठी स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. हल्ली अनेक सेलिब्रिटी त्यांच्या कामाइतकेच त्यांच्या बिनसलेल्या वैवाहिक नात्यामुळेही चर्चेत आहेत. जी गोष्ट सेलिब्रिटींची आहे तीच सामान्यांची. या सगळ्यांमध्ये एक सामायिक दुवा म्हणजे लग्नाला 15, 20, 25 किंवा त्यापेक्षाही जास्ती वर्ष झाल्यावर घटस्फोट घेणाऱ्यांचं प्रमाणही आपल्या समाजात झपाट्यानं वाढतंय. काय कारणं असतील बरं यामागे? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. डॉक्टर, लग्नाला 15, 20 किंवा अगदी 25 वर्ष झाल्यावरही घटस्फोट घेणाऱ्यांचं प्रमाण खरंच वाढताना दिसतंय का आपल्या समाजात? का हे अजूनही फक्त सेलिब्रिटींपुरतं मर्यादित आहे? आणि या सगळ्यामागे नेमकी कारणं काय आहेत? हा एक इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे की आपल्याला जे डिवोर्स दिसतं हे एक एंड पॉइंट आहे, ती सुरुवात नाही आहे. सुरुवात खूप आधी झालेली असते. लोक एकमेकांना टॉलरेट करत असतात कित्येक तरी वर्ष, कारण की मॅरेज आणि डिवोर्स हे दोन्ही सोशल कॉन्स्ट्रक्ट्स आहेत. शेवटी माझ्याकडे काय तर खूप लिटरेचरमध्ये, आपल्या सिरियल्समध्ये आणि इतर एव्हरीडे लाईफमध्ये आपल्याला खूप कपल्स माहिती आहेत जे फक्त सोबत राहतात. त्यांच्यामध्ये इंटिमेसी नाही आहे, प्रेम नाही आहे किंवा काही कमिटमेंटही उरलेलं नाही आहे. प्रत्येक जण आपल्या अफेअर्स चालू ठेवलेले असतात. काही लोक मुलांचं कारण देऊन राहतात किंवा फायनान्शियल रिझन्सचं कारण देऊन राहतात. काही मी अडकलेच आहे असं विक्टिम स्टेटमध्ये असतात. सो जेव्हा कोणी डिवोर्स घेतं हे सोसायटीला अनाऊन्स करण्यासाठी असतं की हां, हे आता संपलं. ॲक्च्युली ते रिलेशनशिप कधीच संपलेलं असतंय. तर डिवोर्स घेण्याची जी प्रोसेस असते ती फक्त एक ऑफिशियल प्रोसेस असते, मे बी लिगॅलिटीसाठी किंवा फायनान्शियल रिझनसाठी किंवा सोसायटीला दाखवण्यासाठी की आता हे रिलेशनशिप टर्मिनेट झालंय, आम्ही नो लॉंगर एकमेकांशी असोसिएटेड आहोत. तर सर्वसाधारण पॉप्युलेशनमध्ये घडतं का? ऑफकोर्स खूप कॉमन आहे. शिअर पॉप्युलेशन साईजमध्ये आणि आपलं जे मॅरेज पद्धती जी आहे ती आता हळूहळू चेंज होतीये. अरेंज मॅरेजेस कमी, लव्ह मॅरेजेस जास्त, इंटररेशियल, इंटरकास्ट मॅरेजेस, खूप डिफरन्सेस असलेले, फायनान्शियल डिफरन्सेस, एज्युकेशनल डिफरन्सेस असलेले रोमॅन्सेस. जिथे जिथे आपण असे फॅक्टर्स बघतो जिथे कम्युनिकेशन ब्रेकडाऊन व्हायची शक्यता जास्त असते किंवा जिथे पार्टनर्समध्ये डिफरन्स असायची शक्यता जास्त असते, त्यामुळे जेलसी, मिसअंडरस्टँडिंग यायची शक्यता असते, तिथे कम्युनिकेशन ब्रेकडाऊन आणि मग पुढे जाऊन रिलेशनशिप ब्रेकडाऊनचं रिस्क जास्त असतं. म्हणजे झटपटीत झालेलं लग्न असतं, खूप पटकन अट्रॅक्शन होऊन, रोमॅन्स होऊन पटकन लग्न केलेलं असतं. ब्लँकेट नसतं, पण त्याचं प्रमाण जास्त असतं, कारण काही वेळ दिलेला नसतो कम्युनिकेशन स्किल्स बिल्ड करण्यासाठी. एक ग्राउंड रिलेशनशिप एस्टॅब्लिश करण्यासाठी वेळ मिळत नसतो. अशा रिलेशनशिप्समध्ये रिस्क जास्त असते की काही वेळानंतर सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस ह्याच्यावरनं डिस्कशन होणं बंद होतं आणि कॉन्व्हर्सेशन जेव्हा बंद होतं तेव्हा सेक्शुअल इंटिमेसी कमी होते. ती बंद झाली की डिवोर्सचं किंवा सेपरेशनचं रिस्क वाढतं.
जोपर्यंत सेक्शुअल इंटिमेसी कंटिन्यूड असते, जोपर्यंत डायलॉग कंटिन्यूड असतो, तोपर्यंत कुठलेही डिफरन्सेस असतात त्या रिलेशनशिपमध्ये ते रिकव्हर करायची शक्यता जास्त असते. आपण पूर्वी पण म्हणालो, कुठल्याही रिलेशनशिपमध्ये रिस्पेक्ट, ट्रस्ट ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. सो ज्या रिलेशनशिप्समध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात किंवा अनवॉन्टेड बिहेवियर असतं, जिथे अल्कोहोलिझम, स्मोकिंग, ड्रग ॲडिक्शन येतं, जिथे वर्कहॉलिझम येतं, जिथे पार्टनरला इम्पॉर्टन्स दिला जात नाही किंवा त्याच्या नीड्स मीट होत नाहीत, आपले इंडिव्हिज्युअल जे नीड्स असतात इंटिमेसीसाठी, रिस्पेक्टसाठी, सिग्निफिकन्ससाठी, असे रिसेंटली पण कपल झालेत की नाही नाही, आय एम मॅरिड टू माय जॉब, नॉट टू माय वाईफ. माझी वाईफ सेकंडरी आहे, मी तिकडे बघत पण नाही. अशा रिलेशनशिप्समध्ये सेपरेशन ऑलरेडी झालेलं असतं. डिव्होर्स होऊ न हो, जी इमोशनल किंवा फिजिकल इंटिमेसी असते ती ऑलरेडी कमी झालेली असते. आणि ती लॅक ऑफ इंटिमेसी जी आहे ही त्या पर्सनॅलिटीजच्या डिफरन्सचं सिम्पटम आहे, लॅक ऑफ कम्युनिकेशनचं सिम्पटम आहे, त्या इंडिव्हिज्युअल्सची नीड्स न मीट झाल्याचं सिम्पटम आहे. ते स्वतःहून प्रॉब्लेम कमी आहे. आपण फॉर एक्झाम्पल कपल्स येतात ज्याच्यामध्ये एक किंवा दुसरी व्यक्ती म्हणतो की माझं डिझायर खूप कमी झालंय. सो माझ्या मते अनलेस ते सिग्निफिकंट हॉर्मोन्स किंवा कुठल्या आजारामुळे जर त्याचं कारण असलं, फॉर एक्झाम्पल कॅन्सरची ट्रीटमेंट झाली आहे किंवा काही हॉर्मोनल ट्रीटमेंट झाली आहे, खूप अनिमिया आहे, खूप पिरियड्स हेवी आहेत, मेनोपॉज रिलेटेड सिम्पटम्स आहेत, तर फक्त डिझायर कमी होणं हे युजली रिलेशनशिपमध्ये ब्रेक झाल्याचं चिन्ह असतं. किंवा फिजिकल हेल्थ खूप डिटिरेटेड आहे पण त्या लोकांचं लक्ष नाही आहे. डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, इनॅक्टिव्हिटी आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, थायरॉइड डिस्फंक्शन आहे आणि त्या व्यक्तीला माहिती नाही आहे की आपल्याला हे प्रॉब्लेम्स आहेत. जेव्हा मॅलन्यूट्रिशन असतं, कुपोषण असतं, तेव्हाही हाच प्रॉब्लेम असतो की तुम्हाला काही करावंसं वाटत नाही, एकूणच एक लेथार्जी येते, जाऊ दे ना, काय करायचंय, काय काय मिळणार आहे करून, ह्यांच्याशी बोलून काय मिळणार आहे, मला काहीच मिळणार नाही, कशाला जाऊ मी वेकेशनवरती, परत परत तेच तेच भांडणी उकरून उकरून काढायच्या, सेम सेम तेच तेच, परत आम्ही तेच करून परत येणार, नकोच ते, मला नकोच. पण हा जो सिम्पटम आहे तो नेहमी, जर आपण बाकीचे प्रॉब्लेम्स रूल आउट केले तर त्या रिलेशनशिप बिल्डिंगमध्ये डेफिशियन्सी असल्याचं चिन्ह आहे. एक रटमध्ये गेलेले असतात जे पार्टनर्स असतात, ते एकाच प्रकारे एकमेकांशी बोलायचं, खवचटपणे वागायचं, एकमेकांच्या चुका काढायच्या, ही जी सवय लागते ना, ही वाईट सवय आहे. मग ह्याचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की आपण सवयी बदलू शकतो ना. बरोबर. शेवटी तुम्ही जर नवीन रिलेशनशिपमध्ये गेलात तर काही काळासाठी तरी तुम्ही बेस्ट बिहेवियरवर असता. मग तुमच्या बेस्ट बिहेवियरवरती मध्ये असताना तुम्ही दुसऱ्या पर्सनला सारखी टीका थोडीच करता, तुम्ही सारखे त्याचे वाईट गुण थोडेच बोलून सांगा, तुम्ही त्यांना प्रेज करता ना. मग ही जी भावना आहे ही करंट रिलेशनशिपला नवीनपणे बघण्यासाठी का नाही वापरता येणार. ह्याचा अर्थ आहे आपण आपले हॅबिट्स चेंज केले तर आपली रिलेशनशिप, आपली मेंटल हेल्थ, आपली फिजिकल हेल्थ सगळं चेंज होऊ शकतं. बरोबर बरोबर. तुम्ही बोलताना मॅडम आता सेक्शुअल इंटिमसीचा पण उल्लेख केला की ती कमी होणं किंवा ती जोपर्यंत आहे तोपर्यंत रिकव्हरीला काहीतरी स्कोप आहे असं आपण म्हणू शकतो. तर ते सुरळीत नाहीये, कुठेतरी सेक्स लाईफ सुरळीत नाहीये आणि एकमेकांबद्दलचं आकर्षणही कमी होत आहे. तर हे मग कुठेतरी रूट कॉज ठरतं डिव्होर्सचं. म्हणजे रूट कॉज तसं मी म्हटलं तर एक सिम्पटम आहे, तो कॉज नाही असू शकत. कॉज नेहमी रिलेशनशिपमध्ये शोधावा लागतो. आम्हाला माहिती आता जे मेडिकल कंडिशन्स उल्लेख केला त्याचं सोडले तर इवन त्या कंडिशन्समध्ये सुद्धा जरुरी नाही आहे की सगळ्यात ज्या कपल्स आहेत ज्यांना कॅन्सर होतो किंवा ज्यांना डायबिटीज, बीपी आहे किंवा इतर आजार आहेत, तर सगळ्यांमध्ये इंटिमेसी लॉस होतो असं नाही आहे. म्हणजे ते कपल्स काय वेगळं करतायत, ह्याचा अर्थ आहे की रिलेशनशिपला नर्चर करण्यासाठी जे जे एफर्ट घ्यावा लागतो ते कुठल्याही परिस्थितीत आपण थांबवत नाही. बहुतेक लोकांना टेक फॉर ग्रांटेड करायची सवय असते, नवरा किंवा बायको किंवा जो इंटिमेट पार्टनर असतो त्याला, की आपण कसंही वागलं तरी हा झेलून घेतो. बरोबर. परवा असंच एक कपल आले होते, ती लेडी म्हणत होती की नाही माझी आता मेंटल हेल्थ इतकी खराब झाली आहे की मी माझा सगळा राग नवऱ्यावरती काढते, त्याला उलटं सुलटं बोलते, कसंही वागते, तो खूप सहनशील आहे, किती चांगला माझा नवरा आहे.
तर मी नवऱ्याला म्हणले की तुम्हाला शिकायला पाहिजे बाउंड्रीज टाकायला, की तुम्ही पंचिंग बॅग नाही आहात. बरोबर. त्या पर्सनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांची मेंटल हेल्थ त्यांनी सुधारावी. दुसऱ्या व्यक्तीला अब्यूज करणं हे कुठल्याही रिलेशनशिपमध्ये व्हॅलिड नाहीये. तुम्ही किती सहनशील असलात, किती चांगले असलात, किती सोज्वळ असलात तरी सुद्धा आपल्या मनाला दुसऱ्या व्यक्तीला वाईट पद्धतीने वागवणं ही सवय लावणंच चूक आहे. जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण अब्युझिव्ह आहोत, आपण उलटं-सुलटं बोलतोय, आपण दुसऱ्या व्यक्तीला हर्ट करण्यासारखं वागतोय, तर त्या वागण्याला, त्या बिहेवियरला आटोक्यात आणणं आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. आपण कुठल्या तरी आजाराचं किंवा कुठल्या तरी औषधाचं किंवा कुठल्या तरी नाही नाही माझे हॉर्मोन्स अनबॅलन्स्ड आहे म्हणून मी असं वागले, हे ऍक्सेप्टेबल नाहीये. करेक्ट. म्हणजे इथे तोच मुद्दा येतो की आपण 50शीचा जर उल्लेख करतोय तर या दरम्यान अनेक स्त्रियांमध्ये मेनोपॉजची लक्षणं सुरू होतात किंवा ऑलरेडी सुरू झालेला असतो मेनोपॉज. तर बऱ्याचदा हे रिझन वापरलं जातं की काय हिचा मेनोपॉज सुरू आहे म्हणून ती तशी वागते आणि ते नवऱ्याने समजून घेतलं पाहिजे किंवा व्हाईस वर्सा. तो नवरा अँड्रोपॉजच्या फेजमधून जातोय म्हणून तो थोडी चिडचिड करतोय किंवा तो आर्ग्युमेंटमध्ये सारखा उतरतोय, तर हे समजून घेतलं पाहिजे पार्टनरनी. तर तुम्ही म्हणताय तसं जर हे त्या व्यक्तीला माहिती आहे की ती जर त्या फेजमधनं जातीये तरी तिची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याच्यामुळे जे मूड स्विंग्स होणार आहेत तर ते कंट्रोलमध्ये पण ठेवायला शिकलं पाहिजे. हो, आणि बहुतेकदा म्हणजे माझ्याकडे जे केसेस येतात ह्या वेळेला खूप फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात आपल्या पुअर मेंटल हेल्थसाठी. तर आपण मेंटल हेल्थच्या फील्डमध्ये उतरतोय. पुअर मेंटल हेल्थ, पुअर फिजिकल हेल्थ. म्हणजे मग आपण काय डिसिजन घेतोय की आपली हेल्थ प्रायमरी आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या हेल्थला इम्पॉर्टन्स देत नाही, त्याच्या फिटनेससाठी, मेंटल फिटनेस, फिजिकल फिटनेस, कार्डिओवॅस्क्युलर फिटनेस, तुमच्या न्यूट्रिशनकडे, ब्रीदिंगकडे, तुमच्या हायड्रेशनकडे, तुमच्या स्लीप सायकल्सकडे, स्ट्रेसकडे, तुम्ही एक ऑप्टिमल पर्सन नाही बनत ज्याच्याबरोबर रिलेशनशिप बनली पाहिजे. तुम्ही कॉन्स्टंटली स्वतःला कॉम्प्रोमाइज केलेलं असते आणि त्यामुळे तुमची चिडचिड होत असते. तुम्ही स्वतःच्याच गरजा जेव्हा पूर्ण करत नसतात तर तुम्ही कशी अपेक्षा करू शकता की तुमचा इंटिमेट पार्टनर तुमच्या गरजा पूर्ण करू शकेल. शेवटी बऱ्याच फॅमिलीजमध्ये किचन एकच असतं. मग जी स्त्री असते किंवा जो पुरुष असतो जो किचन चालवत असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी होते की आपण फॅमिलीला काय खायला घालतोय. युजली काय होतं की कॉम्प्रोमाइज केलं जात नाही, ह्याला हे आवडतं म्हणून ते खातं, त्यांना ते आवडतं नाही, आमची मुलं ऐकतच नाहीत, ते काहीतरी गोड खाल्ल्याशिवाय झोपतच नाहीत. आणि ऍक्च्युली आजपर्यंत आपण बघतोय शुगर किती टॉक्सिक आहे ब्रेन हेल्थसाठी, मेंटल हेल्थसाठी. मग जो किचन चालवतोय त्याची रिस्पॉन्सिबिलिटी होते. कसं निगोशिएट करायचं हेल्थी इटिंग. मग ते पार्टनर जोपर्यंत तुम्ही एकमेकांशी बोलायला तयार नाही आहात की आपली हेल्थ कॉम्प्रोमाइज्ड आहे, आपली न्यूट्रिशनल हेल्थ कॉम्प्रोमाइज्ड आहे, आपली फिजिकल हेल्थ कॉम्प्रोमाइज्ड आहे, ॲज अ फॅमिली आपल्याला गिअर अप करणं गरजेचं आहे. तो हा जो बेसिक स्किल आहे कम्युनिकेशनचं, ते अगदी रिलेशनशिपच्या सुरुवातीपासनं क्रिएट करणं, त्या एन्व्हायरमेंटला त्याला फीड करणं, ते स्किल्स रेग्युलरली प्रॅक्टिस करणं आणि येत नसले तर ते शिकणं, ही आपली जबाबदारी होते ना. आपण लव्ह मॅरेज केलं म्हणून ते आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे म्हणजे दॅट इज ओके फिल्म्समध्ये. रिअल लाईफमध्ये लव्ह, इंटिमसी, स्पाइस, रोमॅन्स, इंट्रीग, एक्साइटमेंट, क्रिएटिव्हिटी हे मेंटेन करण्यासाठी आपल्याला रोज त्या बँकमध्ये काहीतरी डिपॉझिट करावं लागतं. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला इंटेलेक्च्युअल इंटिमेसी क्रिएट करायची असली तर इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटी आधी करणं गरजेचं आहे ना. तर नाही तर मग आपण काय शेअर करणार दुसऱ्या व्यक्तीशी. नाही, माझ्याकडे किती पेशंट्स येतात असे, इन्क्लुडिंग डॉक्टर. नाही, मला अभ्यास वगैरे आवडत नाही, मी काहीच वाचणार नाही. म्हणजे मग तुम्ही कसं काय तुमची बँक इम्प्रूव्ह करणार, तुम्ही डिस्कस तरी काय करणार. नाही, पुस्तकं वाचायला सांगू नका मला, काहीतरी तरी तुम्हाला करायला लागेल. मी किती शिकवणार. बरोबर. म्हणजे इन्क्लुडिंग हे पॉडकास्ट ऐकणं आणि त्याच्यावरती हे प्रॉम्प्ट्स आहेत. म्हणजे मी म्हणेन जे कपल्स ऐकतात, नाही माझा नवरा अजिबात ऐकणार नाही असलं काय म्हटलं, किंवा बरेच वेळा पुरुष आहेत ना, ती काय ऐकत नाही, तिला आवडत नाही असलं बायकांनी काही सांगितलेलं. पण तुम्ही यूज करा ना प्रॉम्प्ट्स. हे जे काय मी बोलते तुम्ही अग्री करा किंवा अग्री करू नका. ते जे प्रॉम्प्ट्स आहेत तुमच्या कॉन्व्हर्सेशनसाठी स्टार्ट करण्यासाठी उपयोगी पडतात. तुम्ही जेव्हा कॉन्व्हर्सेशन एकमेकांशी स्टार्ट करता, तुमच्या इंटरेस्टचा कुठला ना कुठला तरी एक टॉपिक येईल ज्याच्यावरती तुम्ही रिसर्च करून एकमेकांशी शेअर करू शकता, बोलू शकता. त्याला एक निमित्त यूज करा. इंटेलेक्च्युअल इंटिमसी वाढवायला, तुमची फिजिकल स्पेस तुम्हाला शेअर करता येते.
परवाच एक कपल नाही म्हणे आमच्या आवडीनिवडी इतक्या वेगळ्या आहेत ना, तिला आर्ट आणि सायन्समध्ये इंटरेस्ट आणि मला मुळीच नाही, मी तिच्याशी बोलतच नाही. मग ही जी ॲटिट्यूड आहे ही पुढे जाऊन डिवोर्सचं कारण बनते. बरोबर. की हे रिलेशनशिप मी इतकं टेक फॉर ग्रांटेड केले की मला एफर्ट घ्यायची गरजच नाहीये. आणि या क्षणी असा ॲटिट्यूड आला तिथे रिस्पेक्ट जातो. बरोबर. कारण की कुठलीही स्त्री डिसरिस्पेक्ट काही काळासाठी सहन करेल, कायमची सहन नाही करणार. ज्या क्षणी ती फिजिकली, मेंटली आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट होईल त्या क्षणी ती निघून जाईल. किंवा ते जे गरजा आहेत ते दुसरं कोणीतरी जेव्हा मीट करेल तेव्हा ते निघून जाईल. आणि आजचा काळच असा आहे की जसं मी म्हणाले होते, प्रॉक्सिमिटी, ऑपॉर्च्युनिटी. आपण अफेअर्सवर ऑलरेडी एपिसोड केलेला आहे. सो फार वेळ नाही लागत वर्क प्लेस किंवा सोशल एंगेजमेंट्समध्ये कोणीतरी गोड बोलून तुम्हाला मॅनिप्युलेट करून तुमचं अफेक्शन तुमच्याकडनं काढून घेण्यासाठी. खूप कॉमन आहे. कारण काय द डिझायर टू बी डिझायर्ड इज व्हेरी स्ट्रॉंग. बरोबर. की कोणीतरी मला बघून मला वर्शिप करतं, मला अप्रिशिएट करतं, हे खूप महत्वाचं आहे आपल्या सर्व्हायव्हलसाठी. आणि ती जर गोष्ट आपल्या इंटिमेट पार्टनरकडनं नाही मिळाली तर ते रिलेशनशिप हळूहळू हळूहळू ड्राय अप व्हायची शक्यता खूप हाय आहे. कुठलंही रिलेशनशिप का फेल होतं की त्याला नर्चर करणारं जे खुराक असतं ते दिलं जात नाही, म्हणून ते रिलेशनशिप ब्रेकअप होतं. डिव्होर्स हे एक सोशल कॉन्स्ट्रक्ट आहे, जसंच मॅरेज एक सोशल कॉन्स्ट्रक्ट आहे. तो एक एंड पॉइंट आहे खूप सिरीज ऑफ मिस्टेक्सचं. आणि ह्याचा अर्थ नाही की रिलेशनशिप रिकव्हर करता येत नाही, पण एक अवेअरनेस आणि ओपननेस पाहिजे दोघांमध्ये की आपण हॅपी नाही आहोत. आपल्यामध्ये जे डिफेक्ट्स आहेत किंवा आपण ज्या गोष्टींना निग्लेक्ट केलं आहे आपण ते रेकग्नाइज करतो आणि त्याला सुधारायची आपल्याला संधी मिळाली तर आपण पूर्ण एफर्ट घालणार आहोत. हे जर एकमेकांना कमिटमेंट देऊ शकला तर ते कुठलंही रिलेशनशिप रिवाईव्ह करता येतं, कितीही डिफरन्सेस असले तरी. आणि हा प्रायोरिटीजचा प्रश्न आहे. फॉर एक्झाम्पल माझं सजेशन असं होतं की ठीक आहे, तुम्हाला तुमच्या इंटिमेट पार्टनरच्या आवडीनिवडी तुमच्या आवडीनिवडी नाही आहेत. अरेंज मॅरेज झालं याच्यामध्ये खूप कॉमन आहे की कॉमन ग्राउंड काही नाही आहे, पण ती व्यक्ती किती महत्वाची आहे तुम्हाला. जर त्या व्यक्तीला हे फिलिंग नाही आलं की मी ह्या व्यक्तीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही काय करणार त्याच्यासाठी. मग ह्याच्यासाठी मग लव्ह लँग्वेजेसचा अभ्यास करणं, आपण म्हणालो तसं अप्रिसिएशन, ग्रॅटिट्यूड हे बोलून दाखवणं त्या व्यक्तीला, त्याचे वेगवेगळे क्वालिटीजकडे लक्ष देणं, आपल्या ब्रेनला ट्रेन करणं पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स बघण्यासाठी. आपण काही प्रॅक्टिसेस इन्क्लूड करणं जिथे आपण जेन्युइन राहतो, आपण आपल्या एक्सप्रेशनमध्ये ऑनेस्ट असतो आणि जेंटल असतो आणि काइंड असतो, कंपॅशनेट असतो, आपण दुसऱ्या व्यक्तीला हर्ट करत नाही. हे कल्टिवेट करण्याचे जे एक्सरसाइज असतो तो कोणीही करू शकतं आणि त्याच्यावरती फोकस करून स्वतःच्या ब्रेनला ट्रेन करता येतं आणि तसं ते रिलेशनशिपला आपण रेस्क्यू करू शकतो. बरोबर. मॅडम, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे पण कुठेतरी महत्त्वाचं ठरतं. म्हणजे दरवेळेला अक्रॉस द टेबल बसून बोलण्यापेक्षा जर तुमच्यात स्पर्श कमी झाला असेल तर तो पुन्हा प्रस्थापित करून किंवा काही छोट्या छोट्या इंटिमसी टेक्निक्स वापरून पण एक सेकंड चान्स या नात्याला देता येऊ शकतो. ॲब्सोल्युटली. आणि ह्या जे पॉइंट्स तुम्ही म्हणलात ते सगळेच महत्वाचे ठरतात. मेन क्वेश्चन काय येतो की दोघांचं कन्सेंट आहे का आणि ओपननेस आहे. त्यामुळे जे बोलणं आहे बरोबर ते तिथे इम्पॉर्टंट ठरतं की हो हे अग्रीमेंट एस्टॅब्लिश करण्यासाठी की ही गोष्ट आपण करणार आहोत. पण मग तो तुम्ही जे आता म्हणलात की आपलं नातं बिनसलेलं आहे हे बोलण्याचं डेअरिंग पण नसतं किंवा हे टाळूया परत कुठे वादात पडा म्हणून अनेक कपल्स बोलतच नाहीत की आपल्या डिसएग्रीमेंट आहे हे. ऍब्सोल्युटली. मग त्याच्याकरता तर मॅरेज काउन्सिलर्स असतात की एक न्यूट्रल पर्सन त्या एन्व्हायरमेंट मध्ये येतो जो ते फॅसिलिटेट करतो बोलणं. शेवटी थेरपिस्टकडे येणारं किंवा डॉक्टरांकडे येणारे जे कपल असतात ते आपण टिप ऑफ द आईसबर्ग असतात. म्हणजे हा प्रॉब्लेम खूप वाईड स्प्रेड आहे सोसायटीमध्ये. न बोलणाऱ्या कपल्सचं जे को हॅबिट करतात ते एका छताखाली राहतात पण ते ऍक्च्युली एकमेकांशी म्हणजे इंटिमेट नाही आहेत कुठल्याही लेवलवरती. ह्याचं प्रमाण खूप आहे सोसायटीमध्ये. मग डॉक्टरांपर्यंत कोण पोचतं की ज्यांना ऍक्च्युली काहीतरी वाटतं, कुठेतरी अजून एक स्पार्क आहे की हो मला हे रिलेशनशिप हवंय किंवा हो मला हे टिकवायचंय, हे वाढवायचंय, कुठेतरी ते इन्क्लिनेशन असतं तेव्हाच ते थेरपिस्टकडे पोचतात. जिथे इन्क्लिनेशन नसतं तेव्हा काही
रेट लिमिटिंग स्टेप्स असतात जे थांबवत असतात त्यांना सेपरेट होण्यापासून. फर्स्ट कॉमन असतं की लोक काय म्हणतील. आमचे फ्रेंड, अरे त्या किटी का पाया. आणि हे जरुरी नाही की खूप रिच लोकांमध्ये, सेलिब्रिटीजमध्येच व्हायला पाहिजे. खूप वेल्थी कम्युनिटीज आहेत, खूप गरीब कम्युनिटीज आहेत, खूप कन्झर्वेटिव्ह कम्युनिटीज आहेत, खूप ओपन कम्युनिटीज आहेत, जिथे हा प्रॉब्लेम आहे की लोक काय म्हणतील. आमचं फ्रेंड सर्कल, अरे आम्ही त्यांच्यासमोर तर अगदी परफेक्ट कपल आहोत, लोक आम्हाला कॉम्प्लिमेंट करतात, मग आम्ही डिवोर्स कसं घेणार. बरोबर. आम्हाला तो शो दाखवायलाच लागतो. सो ही जी नाटकं, गेम्स पीपल प्ले म्हणून एरिक बर्ननी एक पुस्तक लिहिलं की तिचं ऑलमोस्ट 60 इयर्स अगो, ते अजूनही व्हॅलिड आहे की लोक काय म्हणतील ह्याच्यासाठी खूप लोक गेम्स करत असतात, मास्क घालून हिंडत असतात. ते खरा व्यक्ती काय आहे कोणालाच माहिती नसतं, त्यांना स्वतःलाही माहिती नसतं आपण कोण आहोत. बरेच वेळा असं होतं. मग देन काय प्रश्न होतो, नेक्स्ट रेट लिमिटिंग स्टेप म्हणजे फायनान्सेस आहे. आमचे फायनान्सेस फार गुंतलेले आहेत ना. आम्ही घर एकत्र घेतले, त्याच्यातलं सामान एकत्र आहे, आमची गाडी दोघांच्या नावावर आहे, आणि हल्लीच्या लोन कल्चरमध्ये लोनवरती पण दोघांच्या सह्या असतात. किंवा मुलांना नाही, मुलं आहेत, आणि मुलांच्या समोर आम्ही डिवोर्स नाही घेऊ शकत. बरोबर. फॉरगेटिंग की तुम्ही ऑलरेडी इतके पुअर एक्झाम्पल आहात तुमच्या मुलांच्या फ्युचर रिलेशनशिपसाठी. तुम्ही कधीच मॉडेल करू शकला नाही परफेक्ट कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन कसं करायचं, प्रेम कसं एक्सप्रेस करायचं, इंटिमेसी कशी एक्सप्रेस करायची, सेन्शुअलिटी कशी एक्सप्रेस करायची, हे तुमच्या मुलांना माहितीच नाहीये. ते ऑलरेडी मिथ्स आणि इल्युजन्स खाली दबलेले आहेत की रिलेशनशिप म्हणजे काय आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचं असतं. रिलेशनशिप प्रॉब्लेम्सला तुम्ही मॉडेलच नाही करू शकलात. तुम्ही एक मास्क आणि एक ड्रामा प्ले करताय तुमच्या मुलांसाठी. असं तर खूप वेळा होत असते की मुलांमुळे सेपरेट होत नाहीत. मग एक गोष्ट असते, फॉर एक्झाम्पल एका व्यक्तीची फायनान्शियल इन्सिक्युरिटी, आणि पूर्वीच्या काही स्त्रियांमध्ये असायची की कितीही वाईट रिलेशनशिप असलं तरी स्त्रिया सोडू शकत नव्हत्या, किंवा जी इमोशनल अटॅचमेंट खूप आहे की अगदी खूप लहान वयात लग्न झालं, मला दुसरं कोणीच माहिती नाही, 50 वर्ष मी या व्यक्तीबरोबर काढले, आता बाहेर पडायची मला हिंमत नाहीये, तर मी कसं पडू. असा स्त्रियांमध्ये जो भाव होता, ते नवीन रिलेशनशिप म्हणजे नवरा डिसीज झाला तरी सुद्धा ते नवीन रिलेशनशिप सुरू नाही करू शकत, तसेच राहतात. सो ह्या सगळे वेगवेगळी कारणं आहेत ज्यामुळे रिलेशनशिप संपलेली असते पण कोहॅबिटेशन चालू असतं. बरोबर. तुम्ही आता मुलांचा जो उल्लेख केला, अनेक कपल्स मला वाटतं की या ट्रॅपमध्ये अडकतात की लग्न झाल्यावर हे पहिल्या 1-2 वर्षात कुठेतरी कळतं की आपलं सूर जुळत नाहीयेत, पण मग आता डिव्होर्स घेणं शक्य नाहीये घरच्यांच्या दबावामुळे किंवा काय व्हॉटेव्हर, मग मुलं होऊन जाऊ दे. आणि मग मुलं हाच कॉमन ग्राउंड असतो ते एकत्र असण्याचा. आणि मग जेव्हा मुलं मोठे होऊन ती स्वतंत्र होतात तेव्हा मग त्यांचे डिव्होर्स होतात. म्हणजे हे पण कारण असेल, आणि सेक्स लाईफ हे पहिल्या 1-2 वर्षात मुलं झाल्यावरच संपलेलं असतं कुठेतरी, किंवा कमी कमी झालेलं असतं. ऍक्च्युली सेक्स न होण्याचं कारण कधी कधी सकमस्टॅन्शियल असू शकतं. फॉर एक्झाम्पल प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी खूप कॉम्प्लिकेटेड होती, असे पण कपल्स आहेत की तिला ICU मध्ये राहावं लागलं काही कारणासाठी, काही ट्रॉमा झाला, त्यामुळे डिप्रेशन होतं, पोस्टपार्टम डिप्रेशन, खूप मेडिकल रिझन्स असतात ज्यामुळे सेक्स सुरळीत सुरू होत नाही डिलिव्हरी नंतर. आणि मग एक किंवा दुसरा व्यक्ती आता त्या फिजिकल टचचा किंवा इंटमेसीची जी डेफिशियन्सी आहे ती एक्सपिरियन्स करायला लागतात, आणि कॉन्व्हर्सेशन होत नाही कारण की घरी खूप लोक असतात, मुलांच्या आजारांमध्ये किंवा मुलांच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये किंवा त्या स्त्रीच्या डिलिव्हरीच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये मेडिकल कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याच्यामध्ये खूप ऑक्युपाईड राहतात लोक, तर ती सुरूच होत नाही. सो अशा सर्कमस्टन्सेसमध्ये आपल्याला ब्लेम नाही करता येत कोणाला की हो, एक ती सर्कमस्टान्सेसच असे होते जिथे आपली इंटिमसी परत सुरू करता नाही आली, त्यामुळे एक किंवा दुसरी व्यक्ती निग्लेक्टेड फील करते. तर अशा वेळेला टाइमली त्या डॉक्टरनी, जे केअरिंग डॉक्टर्स असतात, त्यांनी टाइमली वेळेला या कपलना काउन्सिलिंगसाठी रेफर करणं खूप गरजेचं असतं. कारण की आजारी माणसाला माहिती नसतं बरोबर की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, पण डॉक्टरांना माहिती आहे. फॉर एक्झाम्पल जे आपण कॅन्सर केअरचा जो एपिसोड केला किंवा पोस्टपार्टम आजारांचा जो एपिसोड केला किंवा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम, सुइसाईड रिस्कचा एपिसोड केला, तर ह्या सगळ्या एपिसोड्समध्ये हे महत्त्व ठरते की जो ट्रीटिंग क्लिनिशियन असतो, जो डॉक्टर असतो, त्याची जबाबदारी जास्त असते रेफरलची. हा जो प्रॉब्लेम आहे पुढे जाऊन तुमच्या रिलेशनशिपमध्ये किंवा इंटिमेसीसाठी त्रासदायक ठरू शकतो, तर आपल्याला तुम्हाला काउन्सिलरला रिफर करूया, म्हणजे परत सुरळीवरती आणण्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजीज शिकता येतील. अनफॉर्च्युनेटली आज सेक्स एज्युकेशन, रिलेशनशिप एज्युकेशन स्कूल्स किंवा कॉलेजेसमध्ये इतक्या साऊंड पद्धतीने होत नाहीये की आपल्या युथला किंवा अडल्ट्सना सुद्धा आपण इक्विप करू शकू लाईफच्या अप्स आणि डाऊन्स हँडल करायला.
परवाच एक कपल आलं होतं, म्हणते काय आहे मला ते सहनच होत नाही, वर खाली कसं चॅलेंजेस येतात आयुष्याला. म्हटलं अहो पण लाईफ म्हणजेच चॅलेंज आहे ना, अप्स आणि डाऊन्स. त्याला जगणं म्हणतात. तुमचं लाईफ फ्लॅटलाईन असलं तर आपण त्याला डेथ म्हणतो. तुम्हाला फ्लॅटलाईन लाईफ नकोच आहे, तुम्हाला चॅलेंजेसच लाईफ पाहिजे. पण तुम्हाला चॅलेंजेस नको असून चालत नाही, तर तुम्हाला स्किल्स पाहिजेत चॅलेंजेस हँडल करायचे. आणि तुमची प्रायमरी स्किल आहे कम्युनिकेशन, निगोसिएशन, पर्सुएशन, बिल्डिंग कंपॅशन, काइंडनेस, रिलेशनशिप, सगळ्या रिलेशनशिप्समध्ये. मग त्याच्यासाठी तुम्हाला जे जे शिकावं लागतं त्याची कमिटमेंटची तयारी पाहिजे, त्याची तयारी केलीच पाहिजे. आणि आज आपल्या सोशल एज्युकेशनमध्ये किंवा आपल्या स्कूल एज्युकेशनमध्ये ते सिव्हिअरली लॅकिंग आहे. बरोबर. मुलं सुद्धा आई वडिलांकडे बघून मॉडेलिंग करतात त्यांच्या वागण्याचं. जिथे आई वडिलांचंच वागणं डिस्फंक्शनल आहे आणि ते ओळखत नाहीत की त्यांचं वागणं डिस्फंक्शनल आहे, त्या मुलांना कधीच ते स्किल्स डेव्हलप करता येत नाहीत. जोपर्यंत त्यांना जाणीव होत नाही, मे बी अशा पॉडकास्टच्या थ्रू किंवा काही आर्टिकल, कुठेतरी एक ट्रिगर लागतं ओळखायला की अरे चा आपल्यामध्ये हे स्किल्स नाही आहेत, आपल्याला हे शिकायला पाहिजे. नाहीतर पुढे जाऊन आपण आपल्या रिलेशनशिप्समध्ये, कामामध्ये आपलं पोटेन्शियल अचीव्ह नाही करू शकणार. आपण स्वतःचं लाईफ फुलवू नाही शकणार, आपण हॅपी नाही राहू शकणार जोपर्यंत हे स्किल्स आपल्याकडे नाही आहेत. अगदीच मॅडम. फक्त आता एक प्रश्न असा येतो की जी कपल्स एकमेकांसोबत आनंदी नसतील, समाधानी नसतील आणि त्यांना जाणवतंय की आपण ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये एकमेकांसोबत राहतोय तर ते काही फार ग्रेट नाही, रादर टॉक्सिक आहे, तर अशा वेळेला त्यांनी काय करायला पाहिजे? अशा वेळेला एक म्हण आहे फॉर एक्झाम्पल, ज्याला आपण म्हणतो कॉन्शियस अनकपलिंग. ह्याचे वेगवेगळे प्रोग्राम्स पण घडतात. काही थेरपिस्ट आहेत ज्यांनी असा प्रोग्राम डेव्हलप केला आहे कपल्ससाठी, ज्यांनी ठरवलंय की ॲक्च्युली आपलं आता जुळत नाहीये, आपल्या लाईफचे रस्ते वेगवेगळे आहेत, आपल्याला सेपरेट होणं गरजेचं आहे. तो पॉइंट याला भरपूर करेज लागतं. कारण काय, आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या अँसेस्ट्रीमध्ये कुठेतरी एक रूल आहे की जोपर्यंत खूप बिघडत नाही तोपर्यंत सेपरेट करायचं नाही, लाईफसाठी जोडलेलो असतो. आणि ॲक्च्युली तसं नाही आहे. मॅरेज हे एक सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे. जेव्हा तुमची इमोशनल इंटिमसी, तुमचं प्रेम ऑलरेडी संपलेलं असतं, त्या कागदाच्या तुकड्याला फारसं महत्त्व राहिलेलं नाही आहे. कारण की तुमची ऑलरेडी दुसऱ्या लोकांकोणाबरोबर रिलेशनशिप असेल किंवा तुमची इंटिमसी दुसरीकडे गेलेली असेल, तुमची लॉयल्टी पण डायल्यूट झालेली असते. मग कॉन्शियसली अनकपल करायचं, कॉन्शियसली डिसाईड करायचं की हो आपण ॲमिकेबली, फ्रेंडली नेचरमध्ये आपण सेपरेट होतोय. त्याच्यासाठी जे जे आपल्याला करावं लागतं ते इदर इन कम्युनिकेशन एकमेकांसोबत किंवा काउन्सिलरच्या मदतीने किंवा एका फायनान्शियल ॲडवायझरच्या मदतीने तुम्ही सेपरेट होऊ शकता. मग जे जे एंगेजमेंट्स असतात, कॉम्प्लिकेशन्स असतात, जिथे सेपरेशन महत्त्वाचं असतं ते तुम्ही इनिशिएट करू शकता. माझा ॲडवाईस असं होईल की तुम्ही जर सायकोलॉजिकली मॅच्युअर असलात, त्याला आपण सायकोलॉजिकल सोफिस्टिकेशन असं म्हणतो, तुम्ही मॅच्युअर असलात, सोफिस्टिकेटेड असलात, तर ही गोष्ट तुम्ही स्वतः करू शकता. एक लेवलचं अंडरस्टँडिंग लागतं की हो, हे जे सेपरेशन आहे ते हर्टफुल असणार आहे, पेनफुल असणार आहे, पण ते आपल्या दोघांच्या फायद्याचं आहे. पुढे जाऊन आपलं जे पोटेन्शियल, आपल्याला जे लाईफ गोल्स अचीव्ह करायचे आहेत ते खूप वेगळे आहेत आणि त्यासाठी आपण एकत्र राहणं फायद्याचं नाही आहे किंवा आपल्या बेनिफिटचं नाही आहे. हे जेव्हा मॅच्युअर अंडरस्टँडिंग येऊ शकतं तेव्हा सेपरेशनची प्रोसेस सुरू करायला हरकत नसते. अशा मॅच्युअर कॉन्व्हर्सेशनमध्ये कधी कधी हेही लक्षात येतं की हो, आपले गोल्स अलाइन्ड आहेत, बस आपल्याकडे स्किल्स नव्हते ते निगोशिएट करायची, किंवा ज्या अडचणी आल्या त्यामुळे आपण डिरेल झालो. जे चॅलेंजेस आले, मे बी फायनान्शियल होते, हेल्थचे चॅलेंजेस होते, इमोशनल होते, केअर गिव्हर म्हणून होते पेरेंट्सचे, करिअर वाईज चॅलेंजेस होते, आपण कुठेतरी डिफेक्टिव्ह आहोत ही भावना आली आणि त्यामुळे आपण रिॲक्शनमध्ये ह्या रिलेशनशिपला ब्रेक करायला निघालो. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा पॉझिटिव्ह इंटेलिजन्सचं ट्रेनिंग देतो कपल्सना, त्याच्यामध्ये खूप वेळा असं होतं की शांत मनाने, प्रेमाने जेव्हा ते विचार करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की अरे ॲक्च्युली आपल्याला फक्त काही स्किल्स शिकायची गरज होती, आपल्याला रिलेशनशिप ब्रेक करायची गरज नव्हती. मग असं जेव्हा होतं तेव्हा ते रिलेशनशिप रिबिल्ड करणं जास्त चांगलं होतं आणि ते पुढचं रिलेशनशिप आधीपेक्षाही इम्प्रूव्ह होऊ शकतं.
जे रिलेशनशिप सेपरेट होतात त्यांची पण फ्रेंडशिप स्ट्रॉंग होऊ शकते. कारण की अजून मुलं असतात किंवा काही फायनान्शियल अरेंजमेंट्स असतात, बिझनेस असतो, काही ऑक्युपेशन्स असतात जिथे त्यांना एकत्र काम करावं लागतं. तसं जर असलं आणि त्या रिलेशनशिपमध्ये मॅच्युरिटी असली तर तुम्ही अजूनही एकमेकांच्या बरोबर ऑनेस्टली, काइंडली, कंपॅशनेटली काम करू शकता. तुमचे गोल्समध्ये एकमेकांना सपोर्ट करू शकता. बस तुम्ही ज्या पर्सन बरोबर इंटिमेसी वाढवताय, सेक्शुअली एंगेज होताय, तो तुमचा वेगळा पार्टनर आहे. एवढंच घडत असतंय. सो मी असं म्हणेन की कुठल्याही टॉक्सिक एन्व्हायरमेंटमध्ये जगणं आपल्या हेल्थसाठी खूप डेट्रिमेंटल आहे. आपल्याला माहिती आहे टॉक्सिक एन्व्हायरमेंटमध्ये राहिल्याने मेंटल हेल्थ सफर होते, फिजिकल हेल्थ, हार्ट हेल्थ पुअर असते. त्याच्यामध्ये डायबेटीस, हाय ब्लड प्रेशर, अल्झायमर्स, इतर गोष्टींच्या आजारांचं प्रमाण वाढतं स्ट्रेसमुळे, टॉक्सिसिटीमध्ये राहिल्यामुळे. तर त्या टॉक्सिसिटीमधनं डिसएंगेज व्हायला जर मदत हवी असली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना अप्रोच करा. सायकायट्रिस्ट आहेत, सायकॉलॉजिस्ट आहेत, काउन्सिलर आहेत, त्यांची मदत घ्या आणि जो प्रोसेस आहे तुम्हाला डिसएंगेज करायचा तो इनिशिएट करणं गरजेचं आहे. कधी कधी हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की आपले जे जुनं प्रोग्रॅमिंग असतं त्याच्यामुळे आपण ॲडिक्टेड असतो त्या टॉक्सिक एन्व्हायरमेंटला. तर आधी स्वतःला मॅनेज करणं, स्वतःला हील करणं, स्वतःची मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करणं आणि मग अशा गोष्टींमधनं डिसएंगेज होणं, ह्याच्यासाठी आपल्याला मदत लागते. ते एकटं करणं कधी कधी कठीण जातं. सो ह्या 2-3 वेगवेगळे इन्स्टन्सेस आहेत किंवा प्रोसेसेस आहेत जे कपल्सच्या उपयोगी पडतात. आपण जे सेलिब्रिटीजमध्ये बघतो ते लिटरली घेऊ नये. बरोबर. कारण काय आपल्याला त्याची पार्श्वभूमी माहिती नसते की ते कुठल्या बॅकग्राऊंडमधनं कशासाठी झालेलं असतंय. आणि आजचा काळ इतका मॅनिप्युलेटिव्ह आहे आणि इतका काय म्हणू आर्टिफिशियल आहे की रिअल जो पर्सन आहे, जो जेन्युइन आहे, सिम्पल माइंडेड आहे, त्याला कळतच नाही की आपण मॅनिप्युलेट होतोय या सगळ्या मीडिया न्यूजमुळे किंवा इव्हेंट्समुळे किंवा प्रोग्रॅमिंगमुळे. सो सर्वसाधारण पर्सननी फर्स्ट आपल्या हेल्थकडे लक्ष द्यावं, आपल्या मेंटल हेल्थकडे, आपल्या फिजिकल हेल्थकडे, आपले जे स्किल्स आहेत, कम्युनिकेशन स्किल्स, निगोशिएशन स्किल्स आहेत, पार्टनरच्या सोबत इंटरॅक्ट करायचे स्किल्स आहेत, ते वाढवावे आणि वाहवत जाऊ नये सेलिब्रिटी न्यूज किंवा ड्रामाज किंवा बॉलिवूड सीन्समुळे किंवा ते लिटरली घेऊ नये कुठलेही एक्झाम्पल्स. त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स असतात. आपल्याला जर कुठलीही गोष्ट इनिशिएट करायची असली किंवा सॉल्व्ह करायची असली तर एखाद्या काउन्सिलरची, एका प्रोफेशनलची मदत घेऊनच ती करावी. अगदीच. म्हणजे कुठल्याही कपलला जर असं वाटत असेल की त्यांच्यात डिफरन्सेस आहेत आणि अवघड होतं दिवसेंदिवस एकत्र राहणं, तर डिवोर्स हा ऑप्शन नक्की आहे. पण तो घ्यायच्या आधी तुम्ही म्हणताय तसं काउन्सिलरकडे, थेरपिस्टकडे, सेक्स थेरपिस्ट असेल मग तो, जो कुठला तुमचा प्रॉब्लेम आहे रिलेशनमधला, जो तुम्हाला असं वाटतं की या प्रॉब्लेममुळे आपण सोबत राहणं अवघड आहे, तर तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न नक्की करून बघायला हवा. आणि त्यानंतरही असं वाटलं की नाही आहे शक्य, तर फक्त लोक काय म्हणतील या दडपणापोटी एकत्र राहून आपली दोघांची तब्येत आणखी बिघडवण्यापेक्षा वेगळा होण्याचाही पर्याय आज उपलब्ध आहे. सो दोन्हीचा सारासार विचार करून, हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतंय मला, की तडकाफडकी निर्णय घेण्यापेक्षा तो सारासार पद्धतीने विचार घेणं हे कधी पण चांगलं. आणि मूव्ह ऑन झाल्यावरही तुम्ही म्हणलात तसं परत एकदा मैत्रीचं नातं फुलवता येऊ शकतं, जरी ते लग्नाच्या बंधनात तुम्ही नसलात तरीही. सो या सगळ्याचाच विचार हा कुठेतरी व्हायला पाहिजे. म्हणजे कुठलंच एक्स्ट्रीम टोक गाठण्यापेक्षा काही सुवर्णमध्य आपल्याला गाठता येईल का, आपण इतके वर्ष जर सोबत असू तर, याचा नक्की विचार प्रत्येक कपलनं करायला हवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. इथे माझ्या सगळ्या लिस्नर्सनाही अपील आहे की तुम्हालाही जर असं वाटत असेल की हा विषय बाबा महत्त्वाचा आहे आणि या ठराविक विषयावर डॉक्टर मॅडमनी बोलायला पाहिजे, तर तुम्ही तसे विषयही आम्हाला नक्की सुचवा कमेंट्सद्वारे. आम्ही ते विषय घ्यायचाही नक्की प्रयत्न करू. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. ऐकत रहा व्ही फॉर वजायना पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.